तर कसोट्या हे चॅप्टर चालू आहे, त्यामध्ये जवळपास आपल्याला 32 गणितं बघायची आहे. तर काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय. मनामध्ये कोणताही विचार येऊ देऊ नका. येत असेल तर कदाचित त्याला आपण टाळू शकत नाही, पण आपला स्पीड ठेवला ना तर ते ऑटोमॅटिक मागं पडून जातो. तर एकग्रता, आक्रमकता आणि कृतिशीलपणा हे विद्यार्थ्याच्या अंगी हे गुण असावेत. तर त्या पद्धतीनं मेंदूच्या नसा मोकळ्या सोडायच्या, आनंदामध्ये एक एक गणित समजून घ्यायचंय. तर आता सरावासाठी उदाहरणे. खालीलपैकी 2 ने निशेष भाग जाणारी सर्वात मोठी संख्या कोणती? आता विचारताना काय विचारलंय? सर्वात मोठी कितीने भाग जाणारी? 2 ने भाग जाणारी. तर आता इथं सांगा 2 ची कसोटी 0, 2, 4, 6 आणि 8. ज्या संख्येच्या एकच स्थानी 0, 2 बरोबर, तर त्या संख्येला कितीने भाग जातो? 2 ने निशेष भाग जातो. तर मग आता याच्यामध्ये पाहायचा एकचा संबंध येत नाही एकच स्थानी. इथं 0 आहे, तिथं 0 आहे, इथं 2 आहे. मग आता याच्यापैकी मोठी संख्या कोणती सांगा? किती आहे? 32 10 बरोबर. त्यानंतर पुढचं गणित पहा. 3 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? सांगा. 3 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 3 ची कसोटी. तर मग आता ज्या संख्येला अंकाची बेरीज केली आणि 3 ने भाग जात असेल त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. तर मग आता 3 ने म्हटलं तर या ठिकाणी बघायचंय. तर 4 नंबर आपण बघूया. बेरीज 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 4 15, 15 आणि 6 किती होईल? 21. आता 21 या संख्येला कितीने भाग जातो? 3 7 21, म्हणजे पर्याय क्रमांक 4. असं जर बघितलं कदाचित तुम्ही कोणत्याही ऑप्शन मध्ये पाहिलं, समजा याच्यामध्ये बघायचंय 2 आणि 2 4, 4 आणि 9 किती झाले? 13, 13 आणि 1 14, 14 आणि 7 21, 21 आणि 5 किती? 26. आता 26 ला कितीने भाग जातो? 2 ना. एकच स्थानी 6 आहेत. म्हणजे या ठिकाणी आहे का? तर असं तुम्हाला बाकीच्या ऑप्शन मध्ये सापडेल. त्यानंतर पुढचं गणित पहा. 5 स्टार 3 2 या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो, तर स्टारच्या जागी मोठ्यात मोठा कोणता अंक येईल? मोठ्यात मोठा विचारलंय. तर मग आता मोठ्यात मोठा विचारल्यानंतर तर बघायचंय. मग सांगा 3 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 3 ची कसोटी सांगा. 2 आणि 3 5 आणि 5 आणि 5 किती? 10. आता 10 आणि 2 12 दिले समजा, किंवा या ठिकाणी 10 आणि 8 18 असं या ठिकाणी मामलाय का नाही? आता तिथं 10 आणि 2 12 होती, इथं किती होतात सांगा? 10 आणि 8 किती होतात? 18. तर मग आता मोठ्यात मोठा अंक कोणता पाहिजे आपल्याला? 8. म्हणजे इथं 8 ठेवले तर किती होते? 18 आणि 2 ठेवले किती होते? 12. समजलं का? तर या 18 ला कितीने भाग जातो? 3 ने भाग जातो. आणि मोठा अंक कोणता आहे? 8. त्यानंतर पुढचं गणित बघा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निश्चित भाग जात नाही इथपर्यंत वाचायचं. आपल्या सभागती काय करतो आपण? भाग जातो असं त्या ठिकाणी उत्तर देतात. अनेक जण त्या ठिकाणी चुकीचं करतात. म्हणून शेवटपर्यंत प्रश्न वाचायचा आणि आपल्याला टार्गेट काय सांगितलेलं, उत्तर काय काढायचं त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय. तर मग आता सांगा भाग न जाणारी संख्या. आता पर्याय क्रमांक 2 जर बघितलं समजा आपण, तर सांगा 8 आणि 2 10, 10 आणि 0 10, 10 आणि 5 15, 15 2 किती? 17. 17 या संख्येला 3 ने भाग जातो का? कारण 1 नेच भाग जातो किंवा स्वतःनं भाग जातोय. म्हणजे याचा अर्थ काय? मूळ संख्या आहे. बेरीज काय? ते मूळ संख्या. म्हणजे या ठिकाणी 3 न भाग जात नाही. आता बाकी जर पाहिलं तुम्ही इथे तर चेक केलं समजा 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 7 किती? 18. 18 ला 3 ने भाग जातो. यांनाही सुद्धा 3 ने भाग जातोय. बेरीज केली असता. ही गोष्ट लक्षात घ्यायची. कारण गणित सोडवताना आपल्याला ऑप्शन गणित सोडवू नये हे ध्यानात घ्यायचंय. कसोट्याचं इलाज नाही केलंय. एखादं गणित असतं असं. 4 ने निश्चित भाग जाणारी पुढीलपैकी संख्या कोणती? 4 ची कसोटी 00 04 08 आणि 4 चा पाडा. म्हणजे शेवटी काय? शेवटचे 2 अंक कशामध्ये? 4 च्या पाड्यामध्ये असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो? 4 ने निश्चित भाग जातो. म्हणजे शेवटी म्हणजे उजव्या साईडनं पाहिजे. आता याच्यामध्ये या संख्येला 4 ने भाग जातो. 13 4 52 किंवा 4 13 52. लक्षात आलं का? तर म्हणून पर्याय क्रमांक 1. आता या इथं 64 असते तर 4 ने भाग गेला असता. आता इथं किती आहे सांगा? 28. म्हणजे याला 4 ने भाग जातो. 2 उत्तर सापडले. आता या ठिकाणी 34. म्हणजे याच्यात मध्ये ऑप्शन कसे असतात तुम्हाला सांगतो आताच. जे एमपीएससीला कंबाईनला जे प्रश्न विचारले जातात तर त्याच्यामध्ये 4 ऑप्शन असतात. त्याच्यामध्ये दुसरा किंवा तिसरा किंवा पहिला किंवा चौथा असा पर्याय असेल. कोणता? लिहिताना
आता 3 नंबर पर्याय आहे समजा उदाहरणार्थ, तर काय करायचं, 1 व वरील पैकी 1 व 2 बरोबर आहे असं या ठिकाणी लिहिलेलं असतं. हे आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे. नाही तर हे पुढचं नसन तर नुसतं काय असेल त्या ठिकाणी 1 व 2 थांबा, नाही 1 व 3 आहे. काय आहे, 1 व 3. आलं लक्षात. त्यानंतर पुढचं गणित पहा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 ने निश्चित भाग जात नाही? भाग जात नाही हे टार्गेट आहे. शेवटपर्यंत प्रश्न वाचायचा आहे. आता त्याच्यानंतर सांगा 4ची कसोटी सांगा. उजव्या साईडनं 000408 आणि 4चा पाडा, याला कितीने भाग जातो सांगा? 4 ने भाग जातो. समजलं एवढं? तर या ठिकाणी काय होते, काय शेवटी 200408 आणि 4चा पाडा असेल उजव्या साईडनं, तर त्याला कितीने भाग जातो? 4 ने निश्चित. आता इथं 2 शून्य समजा भाग जातोय, आपल्या भागनं जाणारी 12ला 4 ने भाग जातोय. आता त्याच्यानंतर 92 ला जातोय, 23 चौक 92. आलं लक्षात? 4 ला 23 92. पण 30 ला जातो का? इथं 2 न भाग जातो फक्त, म्हणजे पर्याय क्रमांक किती? आलं लक्षात? त्यानंतर पुढचं गणित पहा. 28 स्टार 2 या संख्येला 4 ने निश्चित भाग जातो, तर स्टारच्या जागी मोठ्यात मोठा कोणता अंक येईल? मोठ्यात मोठा कोणता अंक विचारलंय? एखाद्या वेळेस छोटा उचलतो ठेवतो पुढे, बरोबर आहे की नाही? झालं गणित असं समजून पुढे चालतो असं नाही. आपल्याला विचारताना काय विचारलंय? मोठ्यात मोठा कोणता अंक आहे. तर मग आता या ठिकाणी सांगा, इथं ठेवायचे असं 4 न भाग गेले पाहिजे शेवटच्या 2 अंकाला. हे पहिलं. 8 ठेवले समजा तर किती होते? 82 जातो का भाग? जातो का 4 न? नाही, 84 किंवा 80 ला जातो. त्याच्यानंतर 6 ठेवले तर किती? 62 जातो का भाग? नाही जात, म्हणजे जात नाही. 9 ठेवलं तर काय होईल सांगा? 92. 23 चौक म्हणजे इथं 9 आहे. 7 ठेवले तर काय होतं? 72. आता इथं पाहिलं आपलं 92 आणि 72. आता याला 4 ने भाग जातो, यालाही 4 ने भाग जातो, पण विचारताना काय विचारलंय? आलं लक्षात? तर 18 चौक 72 म्हणजे 4 18 72 होता, ते ध्यानात ठेवायचं. पुन्हा मनसम कोणत्या पाड्यात आहे? तर मग आता इथं 92 आहे, इथं 2 ठेवले तिथं काय बनतात? 92. समजलं का? मग आता 9 हा अंक ठेवायचा, म्हणजे पर्याय क्रमांक किती? समजलं का? मोठ्यात मोठा कोणता अंक पाहिजे तिथं 9 असावा. 5 ने निश्चित भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? सांगा. 5ची कसोटी 0 किंवा 5. ज्या संख्येच्या एकच स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला कितीने भाग जातो? 5 ने निश्चित भाग जातो. बोलायचं भाग, थांबायचं नाही असं. तर मग आता इथं सांगा, इथं 3 8 8 आहे, एकच स्थानी भाग जात नाही. इथं किती आहे? 0, म्हणून पर्याय क्रमांक 2. समजलं? पुढे बघा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 5 ने निश्चित भाग जात नाही? मग सांगा. 5ची कसोटी एकच स्थानी 0 किंवा 5. तर मग आता इथं तुम्हाला 0 0 0 दिसतंय, पण 2 ला जातो का 5 न? किंवा इथं 0 किंवा 5 आहे का 2च्या ठिकाणी? तर 2 ला 5 न भाग जात नाही, बरोबर? आता शेवटचे 2 अंक जरी म्हटलं समजा या ठिकाणी 0 असू द्या का 5 असू द्या, 5 न भाग जातोच ना. किंवा शेवटच्या 2 अंकाला म्हणा 5 ने भाग जातोय, समजा 0 किंवा 5 असेल तर, म्हणजे पर्याय क्रमांक किती? 1. हे टार्गेट हे नाही. 6 ने निश्चित भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? 6ची कसोटी 2 व 3. 6ची कसोटी म्हणजे ज्या संख्येला 2 व 2 काय म्हणू आपण याला? नाही 2 व 3 होईल समजा हे. आता सांगा 2ची कसोटी एकच स्थानी 0 2 4 आणि 6 8 असेल, त्याला किती 2 न भाग जातो? 3ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 3. तर मग आता याच्यामध्ये पाहायचंय, आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 2 4 4 इथं 2 न भाग जातोय. तर मग आता बघत असताना आपल्याला काय करायचंय? तर पर्याय क्रमांक 3 बघायचंय. ते 4 न 2 ला तर भाग जातो समजा. 4 आणि 3 7, 7 आणि 6 13, 13 आणि 5 किती? 18. मग आता ज्या संख्येला 18 ला किती भाग जातो सांगा? 3 न. मग ज्या संख्येला 2 व 3 न भाग जातो त्या संख्येला किती भाग जातो? म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. हा पुढचं गणित बघा.
11वं गणित 5 3 स्टार 8 5 3 स्टार 8 या 4 अंकी संख्येला 6 ने निषेध भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता इथं एकच स्थानी 8 आहे तर 2 न भाग जातो समजा. तर मग आता इथं सांगा 6ची कसोटी 2 व 3. 6ची कसोटी म्हणजे ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जातो? जोश ठेवायचा बाळ, जोश आणि होश. हसत हसत आपली करंगळी कोणाच्या हातात द्यायची नाही. आणि मानसिक अडचण ही सगळ्यात मोठी धोकादायक अडचण आहे. बरोबर? तुला कोणी हरवू शकत नाही पण तुला हरवणारा बदमाश एकच आहे. कोण आहे? स्वतः तू आहे का नाही? स्वतःशिवाय माणसाला कोणी जगामधली कोणतीच ताकद नाही हरवण्याची. आणि हरवणार कोण असतो? आपण स्वतःचे. म्हणून स्वतः सुधरा. बरोबर? दुसऱ्याला सुधारण्याच्या अगोदर काय करायचं? तेव्हा आपला धोका बसत नाही. तर मग आता सांगा 2ची कसोटी एक स्थानी 0. सांगा 2ची कसोटी एक स्थानी 0 2 4 6 तर त्या संख्येला कितीने भाग जातो? सांगा 3ची कसोटी. सांगा 3ची कसोटी. तर आता याच्यामध्ये 2 तर समजा एक स्थानी 8 हे 2 न भाग जातोय फक्त. तर आपल्याला काय करायचं? बेरीज 8 आणि 3 11. 11 आणि 5 किती? 16. आणि 16 आणि 2 किती होईल? 18. पण आता ते 16 आणि 4 20, 16 आणि 1 17 आणि 16 आणि 3 19. मग आता स्टारच्या ठिकाणी कोणता अंक पाहिजे? समजलं का? म्हणजे पर्याय क्रमांक 4 12 नंबर या 8 डबल स्टार 6 या 4 अंकी संख्येत समान अंक असून तिला 6 ने निषेध भाग जातो तर स्टारच्या जागी मोठ्यात मोठा अंक कोणता येईल? आलंच का नाही इथं मोठ्यात मोठा? तुम्हाला फक्त गुगली त्यांना गणित असतात तर आपलं भान पाहिजे का आपलं मोठ्यात मोठं हे टार्गेट काढायचं, हे मेंदूमध्ये करायचं. नाही तर तुम्ही अशा या ठिकाणी खुणा मारू शकता. हे टार्गेट आहे. आणि गणित सोडवत असताना तुमच्या भाषेमध्ये सिली मिस्टेक सेमी मिस्टेक जे काय होतात का नाही तर तिथे 1-2 सेकंद गेले तर चालते. आपलं नेमकं काय टार्गेट आहे तुमचे काहीच चुका होणार नाही त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही उत्तर पत्रिका असं हे करतात पेन्सिल आणि खोडरबर चांगल्या पद्धतीचं थोडं मागत असतं चालतं 5-10 रुपयाचं सोबत ठेवायचंय. ते कोणी काढून घेत नाही. कारण ज्यावेळेस तुमची समजा उत्तर आन्सर शीट असते त्याच्यावर फक्त पेन्सिलनं नॉर्मली टिंब द्यायचं. याच्यासाठी द्यायचं की आपली मिस्टेक झाली नाही पाहिजे. जर पेनात तिथं टिंब द्यायचं तर ते कम्प्युटर OMR मशीन आहे का नाही ते स्वीकारत नाही. धोका होतो. एखाद्या काही जणांची लाईन असते इथून 5-10 प्रश्नाची ज्यावेळेस काळ करायला जातो इकडे किती चालू आहे समजा 51 चालू आहे आणि ते 1 पासून घोटायला सुरुवात करतोय. पण ज्यावेळेस पाहायचं ते करेक्ट आपण याच्यामध्ये पाहायचं इथूनच आहे का त्यावेळेस जर लक्षात आलं तर आपण 4-5-6 पासून ते ताबडतोब खोडरपणं खोडू शकतो आणि बरोबर त्याला दुरुस्त करू शकतो. म्हणजे लगेच नाही खोडायचे इथून तिकडे बरोबर ते टिंबे उचलायचे आणि ते टिंबे खोडून टाकायचे. म्हणजे चूक होईल का त्याच्यामध्ये? ही गोष्ट तिथं वापरायची. ऑफलाईन मध्ये तुम्हाला सांगतो मी. आणि ऑनलाईन मध्ये तर चेंज करता येतच त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तर मोठ्यात मोठा अंक काढायचा आहे. किती न 6 न 6ची कसोटी 2 व 4 हा किती आहे 2 व 3. आता किती जण भानावर पाहतोय सांगा? सांगा 6ची कसोटी म्हणजे ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला सांगा 2ची कसोटी ते 2 व 3च म्हणते. 2ची कसोटी एक स्थानी 0 2 4 6 8 असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो? आणि 3ची कसोटी क्लास सावधान बैठ. उजवा पाय पुढे डावा पाय मागं. स्वतःला कमी समजायचं नाही स्वतःला हिरो समजायचा. पिक्चर मला नाही तर देवगणच्या तुमच्या अंगामध्ये आहे का नाही? सनी देओलच याचा मी म्हणतो ते जास्त ते नाही पाहिजे त्याच्यामध्ये. अरे त्यांना अक्कल आहे ते पैसे कमवतात. आपण काय करतोय त्यांचे फॅन बनून जातोय. ते आपल्या दांडे असतात खुशाल गोल गोल फिरतो. तसं नाही झालं पाहिजे. आपल्याकडे स्वतःची पहिचान आपण स्वतः निर्माण करायची. त्यांनी त्यांची पहिचान निर्माण केली.
तर आपल्याला काही इज्जत आहे का नाही? म्हणून आपल्या काहीतरी 30 इमेज आणि ज्ञानाच्या आधारावर आपण बनवू शकतोय. तर मग आता या ठिकाणी सांगा, तर आता कोणता अंक ठेवायचा आहे? आता 6 एकस्थानी म्हणजे 2 आहे. 6ची कसोटी 2 व 3 झाली. तर मग आता सांगा 6 आणि 8 किती? 14. आता याची दुप्पट करावं लागेल 2 स्टार असल्यामुळे. एकाच अंकाची काय करायची? दुप्पट. आता 14. आता इथं 4 आणि 4 8 केले समजा, किती झाले? 14 आणि 8 22. आता 5 आणि 5 10 केले समजा, 24 होतात. म्हणजे 24 ला बरोबर आहे का नाही? आणि 7 आणि 7 14. मग आता 14 आणि 14 28. 28 ला 3 भाग जातो का? नाही जात. मग आता इथं काय केलं आपण? 2 आणि 2 4, 14 आणि 4 18. म्हणजे याचा अर्थ काय? इथं 18 बंदी, इथं किती बनतात? 24. आता 24 ला 3 भाग जातो, 24 ला 3 भाग जातो. परंतु काय सांगितलं? कोणता मोठ्यात मोठा अंक पाहिजे? मग मोठ्यात मोठा अंक कोणता पाहिजे? ज्या लाईन मध्ये 24 येईल तेच. लक्षात, इथं 5 5 पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. गणित समजलं का? कोणी वंचित आहे का? अरे एखादा मनामध्ये दुसरा विचार आला असेल, तुमच्या दुर्लक्ष झाला असेल तरी विचारा. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा तसं होत असेल, आहे का नाही? चुकीचा पुतळा म्हणतो ना आपण, तोच आपल्याला काय करायचं? चुकीचा पुतळा सुधारायचा आहे. घ्या. 8ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? सांगा. 8ची कसोटी शेवटी, संख्येच्या शेवटी उजव्या साईडला राईट हँडलं लेफ्ट हँडलं नाही. किती? सांगा. 8ची कसोटी शेवटी 3 0 डबल 0 8. त्याच्यानंतर शेवटच्या 3 अंकाला, शेवटच्या 3 अंकाला कितीने भाग जायला पाहिजे? 8ने. निश्चित म्हणजे त्या संख्येला 8ने निश्चित भाग जातो. सांगा. 8ची कसोटी नाही, 000 डबल 0 8 आणि शेवटच्या 3 अंकाला कितीने भाग जातो? 8ने निश्चित भाग जातो. त्या ठिकाणी 8ची कसोटी लागू होती. तर मग आता इथं बघायचंय, 3 0 तुम्हाला दिसतात म्हणजे पर्याय क्रमांक 3. समजलं का? जर 4 ऑप्शन दिलेले असं पुन्हा डबल खाली, तेव्हा सगळं करून पाहायचंय. समजलं का? खाली असे 1 2 3 4, याच्यामध्ये 1 आणि 3 बरोबर, किंवा 2 व 3 बरोबर, किंवा 4 आणि 3 असं दिलेलं असं त्याच्यामध्ये बघायचंय पेपरमध्ये. नाही तर काय करतो माहिती का? वर्षच ऑप्शन लिहितोय उत्तर, आणि इकडे दिले खालचे पाहतच नाही. काय नवीन देताना तसं होतंय. तर पेपरसाठी आधीच सांगून देतोय की अशा असं करायचंय. खालीपैकी कोणत्या संख्येला 8ने निशेष भाग जात नाही? टार्गेट हे जात नाही. तर मग आता इथं सांगा. 8ची कसोटी बोला सगळेजण. सांगा. शेवटी 3 0 डबल 0 8 आणि शेवटच्या 3 अंकाला कितीने भाग जातो? 8ने निश्चित भाग जातो. ती म्हणजे 3 अंकालाच, असं लक्षात ठेवायचं. तर मग आता इथं सांगा. जात नाही म्हणजे त्यालाही भाग जात नाही. आता यालाही भाग जातो. याला 3 0 8 64 आहे. 8 1 8 8 8 64 आहे. 0 देऊन पुढचा अंक घ्यायचा, भाग जातोय. यालाही जातोय. आता त्याच्यानंतर इथं पाहायचं. यालाही समजा 8 5 40 आणि 3 राहिले, 8 4 32. यालाही सुद्धा जातो. आता याला जातो का पाहायचंय. 8 8 64 आणि 3 आणि 8 4 32, 8 5 40 आहे, पण इथं 38 होत. लक्षात काही अडचण? म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढे बघा. 543 स्टार 2 या संख्येला 8ने निश्चित भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता इथं स्टारच्या जागी अंक काढायचा आहे. सांगा. 8ची कसोटी सांगा. उजव्या साईडनं 3 0 डबल 0 8 आणि शेवटच्या 3 अंकाला कितीने भाग जातो? मग त्या संख्येला 8ने निश्चित भाग जातो. थोडस हो द्या, रबडून खा थोडस, कांगी लागून तुमच्या. तर मग आता इथं सांगा. इथं जर 5 ठेवले समजा, 8 4 32, 3 राहिले, 8 4 32 म्हणजे किती भाग जातो? 8ने निश्चित भाग जातो याला. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 1. आता त्यानंतर पुढचं गणित पहा.
47 66 स्टार या संख्येला 8 ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? मग आता इथं ठेवायचे 4. आता इथं झाले 8 म्हणजे 664 असं समजून घ्यायचंय. तर सांगा 8 64 2 राहिले आणि 8 24 म्हणजे या संख्येला किती ने भाग जातो? मग आज स्टारच्या ठिकाणी कोणता अंक ठेवायचा? समजलं का? त्यानंतर पुढचं गणित पहा. खालीलपैकी 9 ने निश्चित भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? 9 ची कसोटी बोलायचं पहा. आपण 857 पासून नीतच असं समजायचं. नवीन जरी असता ना तुम्ही चुकीचं बोला हो. चुकीचं बोलता बोलता माणूस काय होईल सुधरून जाईल. तुम्हाला परवानगी डायरेक्ट. आम्ही समजून घेऊ सगळेजण या ठिकाणी समजून घेऊ की चुकेत. सांगा बरोबरची पहिली पायरी कोणती आहे? कोणती आहे हे ध्यानात ठेवायचं. यशाची पहिली पायरी कोणती आहे? तर मानवाकडून नाही का लहान लेकरू असतं त्यानं काय करतात समजा चूल चेतलेली असते किंवा गॅस पेटलेला असतं. पण आता चुलीजवळ काय जायला लागलं ते काड्या पडतंय. त्याला जाणून घ्यायचंय ना. आणि जेव्हा चटका लागला तर पुन्हा ते जातं का तिथं? त्याला समजते की यानं चटका लागतो. पुन्हा डबल त्याला हात लावत नाही. समजलं? तर लहान मुलाची एकाग्रता असते. तुमच्याजवळ खिशाल पेन असू दे येईन ते पेनाजवळच येईन. जोपर्यंत त्याला माहिती होत नाही ते ऐकतच नाही. बरोबर? आता लिंबाचा पाला आहे समजा तुम्ही जवळ ठेवा. जोपर्यंत ते खाऊन पाहत नाही कडू लागत नाही तोपर्यंत कडू लागली काय करून त्याला हात लावणार नाही. म्हणजे लहान मुलाची जेवढी एकाग्रता असते. पण आपण काय झालो थोडंसं सांड झालो. सगळं जग आपल्याला माहित झालं. सगळे विचार खटी येतात. त्याच्यामुळे सगळ्या भानगडी बघतात. म्हणतो मला बुद्धी नाही. माझं म्हणत ते लहान मुलासारखी एकाग्रता पाहिजे माणसामध्ये. तेव्हा ऑटोमॅटिक जमते. सांगा खालीलपैकी 9 ने निश्चित भाग जाणारी संख्या कोणती? 9 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9. सांगा 9 ची कसोटी. मग आता याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4. आता इथं 9 आणि 9 8 17 17 5 22 आणि 22 5 किती 27 या संख्येला किती ने भाग जातो? म्हणजे पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने निश्चित भाग जात नाही? इथपर्यंत वाचायचं. जात नाही जात नाही जात नाही. तर मग आता या ठिकाणी सांगा 9 ची कसोटी थांबायचं नाही. 9 ची कसोटी. मग आता याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 7 आणि 3 10 10 आणि 4 14 14 आणि 5 19 19 आणि 3 किती होईल? 22. आता 22 या संख्येला जातो का? नाही जात. आता तुम्हाला वाटत असेल की आम्हाला दुसरं दाखवा. पुन्हा घेऊ आपण इथं. 7 आणि 7 14 14 आणि 5 किती 19 19 आणि 1 आणि 20 आणि 3 2 सापडले काय? पुस्तकामध्ये पहा एकदा. 7 आणि 7 14 14 आणि 5 19 19 20 20 आणि 3 23. त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला 8 आणि 3 आणि 2 5 3 आणि 2 5 10 10 आणि 8 किती 18. त्याच्यानंतर 4 आणि 5 9 9 7 16 16 आणि 3 19 19 आणि 8 किती 27. म्हणजे याच्यामध्ये 2 ऑप्शन आहे. कोणते भाग जात नाही? म्हणजे याला जातो ना 9 ने याला भाग जातो 9 ने याला भाग जातो. म्हणजे याच्यामध्ये काय 2 व 4. समजलं का? हे पण आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. तुम्ही माणसाने गणित असे का असे जे 2 उत्तर निघणारे त्यांनी काय केलं हिंदी म्हणजे सीबीएसई पॅटर्न मधून सेंट्रल जे असतात ना हिंदी याच्यामधून त्याच्यामधून गणित घेतलेले लेखकांना. हा 73 स्टार 9 या 4 अंकी संख्येला 9 ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? सांगा 9 ची कसोटी. 9 ची कसोटी. दादा सांगा 9 3 12 12 7 किती होईल? 19. मग आता याच्या 19 मध्ये किती मिळवायचे? 19 आणि 9 किती होईल? 27. 27 या संख्येला किती ने भाग जातो? अरे थांबा हा 28 होईल. आणि 19 आणि 8 27 म्हणजे 27 ला किती भाग जातो? म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता त्यानंतर पुढचं गणित पहा.
4 स्टार 8 स्टार 4 या 5 अंकी संख्येला स्टारच्या जागी समान अंक असून तिला 9 ने निषेध भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता इथं डबल स्टार दिले म्हणजे एकच अंक दोनदा असेल, एकच अंक. तर मग आता याच्यामध्ये लक्षात घ्यायचंय. आता सांगा 9ची कसोटी. पाय ठेवणं खाली पा जमतच नाही. 5-5 किलोचे दगड लटकावं लागेल त्याला. सांगा 9ची कसोटी. तर आता पुढे पहा. सांगा 4 आणि 4 8, 8 आणि 4 किती झाले? हा 4 आणि 4 आणि 8 आणि 8 16 झाले. मग आता 16 मध्ये किती मिळवावं लागेल? 2. 16 आणि 2 काय होईल? 18 झाले का नाही? 1 आणि 2 हे दोन्ही मिळून झाले 2. 16 आणि 2 18. तर मग एक हा किती वेळेस आला? 2 वेळेस. म्हणजे पर्याय क्रमांक किती? समजलं ना? नाही तर हा वेगळा घ्यायचा तो अंक वेगळा घ्यायचा असं नाही करायचं. 9 स्टार 8 स्टार 7 या 5 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून 9 ने निषेध भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता इथं 2 ठिकाणी स्टार आहे म्हणजे समान अंक येईल म्हणजे एकच अंक येईल. लक्षात. तर मग आता सांगा 9ची कसोटी. सांगा 9ची कसोटी. तर मग आता सांगा 9 आणि 8 17, 17 आणि 7 किती होईल? 24. मग आता 24 आणि किती? 6 आणि 6 12 किती झाले? मग आता 24 आणि 12 किती होईल? 36. 36 या संख्येला किती भाग जातो? मग स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल सांगा? 6. तर तेव्हा यांची बेरीज किती होते? 36 होती. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं महत्वाची. आणि प्रॅक्टिसनं सगळं अवगत होतं आणि गणित तुम्हाला ऑप्शन म्हणून सोडावं लागणार. इलाज नाही. कसोटे जे आहे त्या सर्वच्या सर्व ऑप्शन वर असणार. 11 ने निषेध भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? सांगा 11ची कसोटी. समस्थानी. समसंख्या नाही, स्थानी. स्थानी म्हणजे काय? ठिकाण, जागा, प्लेस. सांगा समस्थानी आणि विषमस्थानी. मागं पुढे विषमस्थानी किंवा समस्थानी. विषमस्थानी किंवा समस्थानी किंवा समस्थानी किंवा विषमस्थानी यांची वजाबाकी किती? 0 किंवा 11 असेल त्या संख्येला कितीने भाग जातो? 11 निषेध भाग जातो. तर मग आता याच्यामध्ये पाहायचं पर्याय क्रमांक 3. आता इथं 1 2 1 2 1 असं समजायचं. 1 म्हणजे काय? विषम. आणि 2 म्हणजे काय? सम. त्याच्या खालचे जे अंक असं समजा. तर आता यांचं काय करायचं सांगा? 1 च्या खाली जे अंक आहे त्यांची बेरीज करूया. 3 आणि 8 11. 11 आणि 6 किती होईल? 17. आता 2 च्या खाली जे असेल 8 आणि 9 17. म्हणजे 17 मधून 17 गेले किती राहिले? 0. मग यालाच म्हणायचं समस्थानी आणि विषमस्थानची वजाबाकी 0 किंवा 11 असेल. तर आता इथं 0 आलंय. तर म्हणून या ठिकाणी या संख्येला पर्याय क्रमांक 3 नंबर संख्येला कितीने भाग जातो? 11 निषेध भाग जातो. या कसोटीकडे थोडंसं लक्ष द्यायचंय. $873 स्टार 5 या 5 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून तिला 11 ने निषेध भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? सांगा 11ची कसोटी. सांगा समस्थानी व विषमस्थानी यांची वजाबाकी किती? 0 किंवा 11 असेल. 11ची कसोटी. समस्थानी व विषमस्थानची वजाबाकी 0 किंवा 11 असेल. सांगा 11ची कसोटी. नाही 2च्या जणांचाच आवाज येतो. नीट बसून घे बा. आपण काही मिलिटरी मनची बायको नाही असं बसलेलं की आहे का नाही? इतकं टेन्शन घेऊ नको. थोडं असं होय म्हणजे विचार विनाकारण मनामध्ये येतात का नाही? जीवनात झुरायचं नाही ना. हे इथं हा क्लास झुरण्यासाठी आणि मरण्यासाठी नाही. इथं आनंदानं जगण्यासाठी आहे. आलं लक्षात? आणि या नॉलेज शिवाय शिक्षणाशिवाय माणसाचं पान सुद्धा हलत नाही. बरोबर? आता हे शिक्षण अशी चीज असते तुम्हाला अलगत राजवाड्याच्या टोकावर नेऊन बसवून तुम्ही राजकुमारासारखं त्या ठिकाणी शोभाल. स्वतःला कमी समजू नका. बरोबर? नाही तर माझ्या अंगी समजा कधी रामाचा अंश असता तुम्ही राजा बनलो असतो. नाही तर माझी परिस्थिती चांगली असती. हे जे पुराण कथामध्ये सांगितलं जात आहे ते सगळं खोटं आहे. काय पूर्वीच्या जन्माचं पाप आहे म्हणून तुम्ही हे भोगता.
हे सुद्धा खोटं आहे. पुनर्जन्म नाहीच आहे ना. मला काय म्हणायचं, पुनर्जन्म कशाला मानलं जाते? जर समजा आंब्याची कोई जमिनीमध्ये पडली ती उगवते, तो पुनर्जन्म आहे. बावळीची बी असन, लिंबाची लिंबुळी असन, तो पुनर्जन्म आहे. बरोबर न संत बुद्ध अँड हिज धम्मा हे पुस्तक वाचा, त्यामध्ये कळण म्हणजे तथागतनं सांगितलेलं आहे. पुनर्जन्माची कल्पना आपले पंजोबा होते, आजोबा होते. म्हणजे पंजोबाच्या पोटी आजोबा आले, आजोबाच्या पोटी अरे पंजोबा नाही आले, वडील आले, आणि वडिलाच्या पोटी आपण आलो. हा ते मेले, पण त्यांचा पुनर्जन्म हा आहे. आलं लक्षात? हा बस, त्यांचा पुनर्जन्म हा आहे. हा पुनर्जन्म मी सुद्धा मानतोय. पण ते म्हणत असं की पूर्वीच्या जन्माचे पाप आहे, बिलकुल पाप नाहीये. आणि त्याच्यावर काय समजा ते पाप जर फेडायचं असं हे सांगत असन बाकीचे, तर त्याच्यावर शिक्षणच हा, ज्ञान हा सगळ्यात मोठा मार्ग आहे. मग त्याच्यासाठी शाळा आहे. तर आता पुढे बघा, सांगा 11ची कसोटी समस्थानी व विषमस्थानी यांची वजाबाकी 0 किंवा 11 असेल. तर मग आता याच्यामध्ये बघा, पर्याय क्रमांक 2. आता इथं 9 ठेवले समजा, आता इथं 1 2 1 2 1. आता याच्यामध्ये सांगा 5 5 आणि 3 8, आणि 8 आणि 8 किती? 16 या ठिकाणी मांडायचे. त्याच्यानंतर सांगा हे 7 7 आणि 9 किती? 16. आता 16 मधून 16 गेले किती राहिले सांगा? 0. मग आता या ठिकाणी स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल? 9 असेल. 0 नाही, कोणता अंक असेल? 9. म्हणून या ठिकाणी वजाबाकी 0 आली समस्थानी आणि विषमस्थानी, म्हणून त्या संख्येला कितीने भाग जातो? 11 निश्चित भाग जातो. 2 स्टार 4 स्टार 8 या 5 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून तिला 11 ने निश्चित भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? तर मग आता स्टारच्या जागी किती ना? 11. 11ची कसोटी सम व विषमस्थानची वजाबाकी 11 असेल. काय म्हणायचं? सम व विषमस्थानची वजाबाकी, म्हणजे याचा सम व विषम म्हणजे काय? दोन्ही मिळून सामान्य कॉमन घेतलं जाते, स्थानी आहे का नाही? तर मग आता याच्यामध्ये सांगा, आता इथं 1 इथं 2 1 2, म्हणजे याचा अर्थ काय? स्टारच्या ठिकाणी समान अंक येणार. 8 आणि 4 12 12 आणि 2 किती? 14. हा स्टार व 2 पाहिजे. तर आता विषमस्थानची बेरीज केली किती आली? 14. आता स्टारच्या ठिकाणी असा अंक पाहिजे, एक तर 14 वजा 14 पाहिजे. आता याच्यात 7 आहे का? 7 आणि 7, मग याचा अर्थ आहे तर 7 आणि 7 इथं 7 7 ठेवले समजा आपण, तर 7 आणि 7 14. 14 मधून 14 गेली किती? 0, म्हणजे पर्याय क्रमांक 4. समजलं का? आता त्यानंतर काय भानगडी? ये भागामधलं 25व लास्ट आहे. 7 स्टार 6 स्टार 8 या 5 अंकी संख्या स्टारच्या जागी समान अंक असून तिला 11 ने निश्चित भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? सांगा. 11ची कसोटी बोलायचं पटकन, झोपायचं नाही बा. जागी असून झोपलेला माणूस काय कामाचा आहे का नाही? आता जन्माला आला तर करावंच लागणार आहे का नाही? इलाज नाही त्याला, नाही तर कॉम्पिटिशन मध्ये पुढे जातील. आता शेतामध्ये रोजावर याच्या भागत नाही आहे का नाही? कारण लाईफ आहे, तुम्हाला सांगितलं सरकारी नोकरी ही गुलामी नाहीये. त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपलं शीट भरल्या जाते, लक्षात तुमचा बायोडाटा भरला जातो, त्याच्यामध्ये मेंबर असं लिहिलं जातं, सदस्य असं लिहिलं जाते. कोणाचं ऐकायचं नाही, भामट्या लोकांचं की गुलामी आहे म्हणून. बरोबर आहे का नाही? आपण त्याचा सदस्य बनतोय, त्या खात्याचं हे ध्यानात घ्यायचंय. तर सांगा 11ची कसोटी समस्थानी व विषमस्थानची वजाबाकी 0 किंवा 11 असेल, त्या संख्येला 11 निश्चित भाग जातो. मग आता याच्यामध्ये काय करायचं? 1 1 1 इथं 2 2 आहे, आणि स्टारच्या ठिकाणी डबल अंक असेल. पण पहिले यांची काय करायची? बेरीज करायची विषमतांची. 8 आणि 6 14, 14 आणि 7 किती झाली? 21. इथे 21 एक तर काय होईल माहिती का? 21 हे त्या ठिकाणी समांक येणार नाही, बरोबर? तर मग आता इथं काय असणार आहे? आता इथं 5 आणि 5 10 होईल का नाही? म्हणजे 21 मधून 10 गेले किती राहिले सांगा? 11. मग आता या ठिकाणी स्टारच्या ठिकाणी कोणता अंक पाहिजे सांगा? 5 5 झालं समस्थानी. 5 आणि 5 10 बेरीज झाली.
म्हणजे या ठिकाणी समस्त आणि विषम स्थानांची वजाबाकी किती आली 11 म्हणून त्या संख्येला कितीने भाग जातो 11 निश्चित भाग जातो म्हणून स्टारच्या ठिकाणी कोणता अंक पाहिजे 5 5 याच्यामध्ये 5 6 गणित राहिलेली ते म्हणजे राहिले असेल ते हा चला लक्ष द्या बी भाग पाहायचा आहे सरावासाठी खालीलपैकी कोणत्या संख्येला 12 ने निश्चित भाग जातो 12ची कसोटी 12ची कसोटी त्याच्या चेहऱ्यावर नाही ओळख नंतर करून घ्यायची पण इकडे पहिली ओळख करून घ्यायची काम याच्याशी आहे हा लक्षात ना ग्राउंड मध्ये ना पेपर मध्ये मायबाप सुद्धा सख्य कोणी भाऊ बहीण सुद्धा काम करू शकत नाही कारण तुम्हाला सांगितलेलं आहे एकच वाक्य सांगितलंय त्याच्यासोबत पुन्हा एक वाक्य जोडलेलं आहे एक पक्षी दुसऱ्या पक्षाच्या रस्त्यावरून चालू शकत नाही म्हणजे उडू शकत नाही हा लक्षात त्याच पद्धतीने एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याच्या ज्ञानाच्या रस्त्यावरून चालू शकत नाही किती दोस्त मित्र असो किंवा एका रक्ताचे किती असो थोडा फरक पडतो त्याच्यामध्ये कारण सरावामध्ये फरक पडतो ना तर मग ज्ञानाच्या कक्षेमध्ये फरक पडतो का नाही आणि परीक्षेच्या दौरान हेच होतं की स्वतःच त्या ठिकाणी स्वतः परीक्षा द्यावी लागते पहिल्यानं राजा निवडायचा असेल तर त्यांच्यामध्ये काय कुलगुरू असेल त्यांच्या मार्फत परीक्षा घेतल्या जात होती की नव्हती मग त्याच्यात जो प्रत्येक याच्यामध्ये सर्वांगीण गुण असेल तो राजा निवडला जायचा पण तुम्ही राजा स्वतः आहे का नाही तो राजा मतदानाच्या पेटीतला वेगळा आहे राणीच्या पोटी जन्माला नाही मतदानातून आता आणि हा जो समजा इथं प्रशासनामध्ये राजा निवडला जातोय तर हा कशा मार्फत पेपरच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडला जातोय तुमची निवड इथं काही कुस्ती खेळायची नाही वैयक्तिक स्पर्धा आहे का नाही तुम्हाला दाखवायचं फक्त ग्राउंडचे तेवढे इव्हेंट दाखवायचे आणि पेपरमध्ये प्रश्नाचे तेवढे इव्हेंट दाखवायचे आरपार संबंध आहे का शेजारी असलं तर तलवार उचलायची किंवा काठ्या उचलायचं काम आहे का तिथं काही कबड्डी कुस्ती खेळायचं काम आहे का हे सगळं बाजूला ठेवलंय आणि तुम्हाला काय हातामध्ये पेन दिलंय आणि आता तुमच्या हातामध्ये कम्प्युटरचं माऊस आलंय समजलं का एवढा फरक आहे फक्त आता म्हणून थोडसं नाही का डोक्यात घ्या आणि काळजीपूर्वक लक्ष द्या आणि गांगरू नका समजत नसत तर वैयक्तिक सांगा बरोबर लाज वाटत असं समजा मुलांसमोर सांगायला आणि लाजायचं नाही याच्यामध्ये बेश्रम बनल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही समजून घेत असताना आपण मानायचं नाही आपण कर द्या असं समजायचं आपल्या पेट्यात उठते त्याची जागा ज्ञानच घेण्याच्या पलीकडे काही होऊ शकत नाही आता सांगा 12ची कसोटी 3 व 4 12ची कसोटी म्हणजे ज्या संख्येला 3 आणि 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने निश्चित भाग जातो मग आता या ठिकाणी सांगा 3ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 3 4ची कसोटी आणि 4चा पाडा म्हणजे काय संख्येच्या शेवटी 2 0 0 4 0 8 आणि 4चा पाडा असेल त्या संख्येला कितीने भाग जातो 4 ने निश्चित भाग जातो तर मग आता या ठिकाणी काय करायचंय बघा आता इथं 44 ला 4 न भाग जातोय 42 ला जात नाही 32 ला सुद्धा जातो आणि 25 ला भाग जात नाही मामला कोणाचा आहे दोनच आहे एक चुकलं तर दुसरं बरोबर आणि पहिलं बरोबर असलं तर दुसरं चुकीचं म्हणजे एका दगडा दोन पक्षी आहे का नाही तर मग आता इथं 4ची कसोटी इथं लागू होते आणि इथं लागू होते समजलं का तर आपल्याला काय करायचं कोणत्या एकाची बेरीज करायची तर मग आता उदाहरणार्थ 30 जरी बरोबर असेल आपण याची बेरीज केली समजा आता 4 आणि 4 8 8 आणि 6 14 14 आणि 3 किती झाले सांगा 17 17 आणि 2 19 मग आता या ठिकाणी 19 बेरीज केली तर 19 ला 19 हे 3च्या पाड्यामध्ये आहे का नाही हे जरी चुकीचं आहे म्हणजे करेक्ट कोणतं सांगा समजलं का नाही तर पुन्हा बेरीज करत बसाल समजेल असून सुद्धा त्याच्यात वेळ घालायचा नाही पहा या ठिकाणी 7 5 12 12 4 16 16 3 किती झाले 19 आणि 19 आणि 2 किती 21 म्हणजे ज्या संख्येला 4 आणि 3 न भाग जातो त्या संख्येला किती न भाग जातो 12 दिशे भाग जातो समजलं का पुन्हा हे मी तुम्हाला करून दाखवलं फक्त याच्यामध्ये की हे असं येतंय पण तुम्ही ते डबल करायचं नाही तुम्हाला 2 चुकलेले तुम्हाला माहिती एक चुकीचं निघलं दुसरं बरोबर आहे आणि बरोबर निघलं तर दुसरं चुकीचं आहे पुढचं गणित पहा 345 स्टार 6 या संख्येला 12 ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल तर सांगा 12ची कसोटी 3 व 4 सांगा 12ची कसोटी
मग सांगा 3ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 3, 4ची कसोटी आणि 4चा पाडा. म्हणजे उजव्या साईडनं डबल 0 0 4 किंवा 4चा पाडा असेल त्या संख्येला कितीने भाग जातो? 4ने निश्चित भाग जातो. आलं लक्षात. आणि 3ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 3. आता इथं बघायचं आपल्याला 0 ठेवले तर नाही, 5 ठेवले तर 56, 14 चौक 56, परंतु त्या ठिकाणी 3ची कसोटी पाहावं लागेल ना. आता तुम्हाला असं वाटत असेल. आणि 4 नंबर जर समजा इथं ठेवलं तर 36. आता 36 या संख्येला कितीने भाग जातो? 4ने भाग जातो. आणि त्याच्यानंतर 3ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 3. आता इथं सांगा 6 आणि 3 9, 9 5 14, 14 आणि 4 18, 18 आणि 3 किती? 21. मग आता इथं 21 म्हणलं तर 21 ला कितीने भाग जातो? ज्या संख्येला 3 आणि 4ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जातो? म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. समजलं का? थोडं हात मोकळे ठेव, नाही तर तुला कोणीतरी बांधून घेतय. एक तर सनी देओल बांधत असन, नाही तर कोणी बांधत असन. तिकडे काना समजून सांग नंतर त्याला. तू ताण घेऊ नको, घाबरायचं नाही असं सांग. पाचशे 84 स्टार 2 या संख्येला 12ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? सांगा. 12ची कसोटी सांगा. 12ची कसोटी 3 व 4. सांगा 3ची कसोटी सांगा. 3ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 3. 4ची कसोटी डबल 0 0 4 0 8 किंवा 4चा पाडा. कोणत्या? उजव्या साईडनं, बरोबर, राईट हँडलं. तर मग आता या ठिकाणी काय कितीनं भाग जातो? 4न. म्हणजे ज्या संख्येला 4 आणि 3 भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जातो? 12ने भाग जातो. मग आता स्टारच्या ठिकाणी कोणता अंक पाहिजे? तर आता इथं जर समजा किती 1 दिलास, मोठ्यात मोठा नाही ना, 1 दिला इथं, म्हणजे कितीने भाग जातो? 4न. तर सांगा 2 आणि 1 3, 3 आणि 4 7, 7 आणि 8 15, 15 आणि 5 मग 20 ला 3 भाग जातो का? मग असा अंदाज धुंदीमध्ये चालला पुढं. तर मग आता इथं 1 येईन का? नाही. त्यानंतर 5 ठेवायचा आहे. आता 13 52 किंवा 4 13 52. तर मग आता पहिली बेरीज कोणाची करायची? 5 आणि 8 13, 13 आणि 4 किती? आणि 17 आणि 2 आणि 19 आणि 5 किती होईल? 24. तर इथं 24 या संख्येला कितीने भाग जातो? 3न. म्हणजे ज्या संख्येला 4 आणि 3 भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जातो? सांगा. 12ने निश्चित भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. समजलं का? पुस्तक खाली ठेव, याची वाजवशील पुंगणी. हा, सांगा. प्रश्न 4. 15ने निश्चित भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? सांगा. 15ची कसोटी 3 व 5. 15ची कसोटी म्हणजे ज्या संख्येला 3 व 5ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जातो? 15ने निश्चित भाग जातो. 3ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 3. सांगा. 3ची कसोटी 5ची कसोटी एक स्थानी 0 किंवा 5 त्या संख्येला 5ने निश्चित भाग जातो. तर मग आता याच्यामध्ये पाहायचं तुम्हाला, इथं 5 5 दिसतात, तिथं 0 देतं 5 न. पण आता याच्यामध्ये काय सगळ्यात महत्वाचं की 3ने सुद्धा भाग गेला पाहिजेत ना. तर आता याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 घेऊ. समजण्यासाठी फक्त तुम्हाला ऑप्शन सोडवं लागणार. तर सांगा. 9 1 10, 10 5 15, 15 1 16, 16 2 किती झाले? सांगा. 18. मग आता इथे एक स्थानी 5 आहे, यालाही 5 न भाग जातो, 18ला 3 न भाग जातो. ज्या संख्येला 3 5 आणि 3 न भाग जातो त्या संख्येला किती न भाग जातो? सांगा. म्हणजे पर्याय क्रमांक 3. समजलं? पुढचं गणित पहा. 59 स्टार 5 या संख्येला 3 आणि 5ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? सांगा. 3 व 5ची कसोटी 15. 3 व 5ची कसोटी आणि सांगा. आणि 15ची कसोटी मी काय म्हणलो सांग. मग लक्ष द्यायचं थोडस, का थांबायचं नाही आणि घाबरायचं नाही आणि पाश्चाताप सुद्धा करायचा नाही. याच्यामध्ये पाश्चाताप समजत नाही, इतकं आपल्याला शांत बनवायचं की जर समजा उदाहरणार्थ जर एखाद्यानं समजा तुम्हाला डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तर डिस्टर्ब व्हायचं नाही. तर समोरचा किती रागाना असलेला भडकासला असलेला आहे
तर तो म्हणला मी इतकं बोलत तू राग का नाही आला, फक्त एवढं सांगायचं की तू समजा एखाद्याला मी तू मला वस्तू दिली, मी नाही स्वीकारली, ती कोणाला मिळायला पाहिजे. एखादी वस्तू जर समजा तुम्ही मला दिली तर मी नाही स्वीकारली, ती कोणाला मिळायला पाहिजेत? स्वतःची स्वतःलाच. बस एवढंच उत्तर द्यायचं आणि पुढे चालायचं, डोक्याला ताण घ्यायचा नाही एका वाक्यामध्येच. आणि ते एक वाक्याचं उत्तर देत असताना बाकी काय म्हणलं त्याच्याशी काही घेणं देणं नाही, म्हणजे पाश्चाताप सुद्धा करायचा नाही. तुम्हाला या कक्षेमध्ये जायचंय ना, आणि काहीच नाही, माणूसांसोबत आलंय हे फक्त आपण प्रकाशित आहे, आणि नंतर केव्हा अप्रकाशित होईल काही भरोसा नाही, तर थोडस काळजीपूर्वक चालायचंय. 59*5. मग आता इथं पाहिलं आपण 3 आणि किती ना 5 नाही भाग जातो, म्हणजे 15 निश्चित भाग जातो. तर मग आता स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल तर सांगा बरं. पहिलं पाहायचं या ठिकाणी 5 एकच स्थानी, म्हणजे 5चा मामला मिटला. आता 3ची कसोटी आहे, म्हणजे काय, सर्व अंकाची बेरीज आपण 3 आहे का नाही. मग आता 3 व 5 न भाग जातो, त्या संख्येला किती ना भाग जातो, 15 ने भाग जातो. इतकं समजलं का नाही. तर मग सांगा 5 आणि 5 10, 10 9 किती 19. मग आता या 3 न भाग जाण्यासाठी ते किती पाहिजेत, एक तर 2 किती, आता 2 आहे का तिथे 19 आणि 2 21 साठी नाही, परंतु किती आहे सांगा 8. 19 आणि 8 किती होईल सांगा 27. आता 27 या संख्येला किती भाग जातो, 3 न भाग जातो. म्हणजे या ठिकाणी स्टारच्या ठिकाणी कोणता अंक पाहिजे सांगा, म्हणजे पर्याय क्रमांक 1. लक्षात. पुढचं गणित पहा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 15 ने निश्चित भाग जात नाही, भाग जात नाही, भाग जात नाही, या ठिकाणी उत्तर काढायचंय. सांगा 15ची कसोटी 3 व 5. ज्या संख्येला 3 आणि 5 न भाग जातो त्या संख्येला 15 निश्चित भाग जातो. आता काही जण असं म्हणतात असं लय बोर झालंय, सांगायला नाही पाहिजे, इतकं बोर करून टाकीन की पेपर तू हसता हसता सोडवला पाहिजे. आता पुढे, आता याच्यामध्ये जर पाहिलं समजा इथं 5 सगळ्या ठिकाणी 5 5 म्हणजे 5 न भाग जातो, पण 3ची कसोटी पाहावं लागत नाही. तर मग आता 4 नंबर पर्याय असा इथं 5 आणि 5 10, 10 आणि 4 14. 14ला भाग जातो का 3 न, म्हणजे 14ला भाग जात नाही 3 न, म्हणून या ठिकाणी सांगा पर्याय क्रमांक किती 4. आणि आपल्याला पाहिजे भाग जात नाही. आता याच्या अगोदर जर पाहिलं समजा 8 आणि 8 16, 16 आणि 3 19, 19 आणि 5 किती 24, 24 ला 3 न भाग जातो. 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 आणि 8 किती 8 आणि 7 15 आणि 1 16, 16 आणि 5 किती 21, 21 ला 3 न भाग जातो. आता 8 आणि 7 15, 15 आणि 6 किती 21, 21 आणि 0 21, 21 ला किती न भाग जातो 3 न, मग 14 ला 3 न भाग जातो का, म्हणून पर्याय क्रमांक 4. ज्याला झांबलायचं असं समजा ज्यावेळेस पर्याय दिले जाते तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी बघायचंय. 3 8 डबल स्टार 2 या 5 अंकी संख्या स्टारच्या जागी समान अंक असून तिला 3 आणि 4 ने निश्चित भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल सांगा. 3 व 4ची कसोटी 3 चौक 12, 12ची कसोटी 3 व 4. सांगा 3 व 4 कोणाची कसोटी आहे, 12ची कसोटी ध्यानात ठेवायचंय. तर मग आता इथं स्टारच्या ठिकाणी डबल अंक आला पाहिजेत. आता एकच स्थानी इथं 2 आहे, तर मग असे पाहावं लागेल 92 82 ला जात नाही, बरोबर. आता इथं 2 2 ठेवले समजा, बघा तुम्ही. तर आता 3 न कोणाला भाग जातोय हे पण पाहणं महत्वाचं आहे. 2 ठेवले का नाही आपण इथं, नाही पण डबल येईन, नाही डबल अंक येईन का 2 पहिलेचे का नाही. तर मग डबल अंक येण्यासाठी जसं आपल्याला काय पाहणे माहिती की इथं 92 आहे समजा, 4 न भाग जातो, आणि 32 ला 4 न भाग जातो, 72 ला 4 न भाग जातो, 82 ला जात नाही. हे तर आपल्याला समजलं का नाही, डबल अंक घ्यावं लागेल का नाही तिथं. तर आता याच्यामधून आपल्याला निवडणं महत्वाचं आहे डबल अंक. तर आता पहिलं 3चे कसोटीमध्ये पाहायचं, 3 आणि 8 11 आणि 2 किती झाले 13. आता 3 आणि 3 6, 13 आणि 6 19, त्याच्यानंतर 7 आणि 7 14, 13 आणि हा, मग इथे किती येईल सांगा. हा 7 आणि 7 14 झाले, आणि याच्यामध्ये ही बेरीज किती झाली, म्हणजे किती झाले 27. 27 ला किती भाग जातो, आणि या ठिकाणी 72 ला किती भाग जातो सांगा 4 ने भाग जातो. म्हणजे ज्या संख्येला 4 व 3 ने भाग जातो त्या संख्येला 12 निश्चित भाग जातो. समजलं का, म्हणजे डबल 7 येईन त्या ठिकाणी.
18ने निश्चित भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? 18ची कसोटी काय ते 92. 18ची कसोटी म्हणजे ज्या संख्येला 2 व 9 ने भाग जातो त्या संख्येला 18ने निश्चित भाग जातो. 2ची कसोटी बोंबला एका स्थानी 0 2 4 6 8 असेल त्या संख्येला कितीने भाग जातो? 2 ने निश्चित भाग जातो. आणि 9ची कसोटी सांगा. 9ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9. तर आता याच्यामध्ये बघायचं आपल्याला एक स्थानी म्हणजे हे तर समजा वॉश आउट झाले राहिले 2 तर जे एकापैकी समजा हे तर दोन्ही 2 2 तर आणि 4 हे म्हणजे 2 न भाग जातो. आता 9ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9. आता कोणतंही एक पाहिलं समजा दुसरं बरोबर येणार आहे आणि पहिलं बरोबर आलं म्हणजे दुसरं चुकणार आहे. तर आता पर्याय क्रमांक 3 पाहू आपण. 5 आणि 2 7 7 आणि 8 8 आणि 3 11 11 आणि 7 किती 18. तर 18 या संख्येला किती भाग जातो? मग ज्या संख्येला समजा 2 नेही भाग जातो आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जातो सांगा. म्हणजे पर्याय क्रमांक किती 3. त्यानंतर पुढचं गणित पहा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 18ने निश्चित भाग जात नाही जात नाही जात नाही हे लक्षात ठेवायचंय. शेवटपर्यंत लक्ष द्यायचं जांभळे द्यायचं नाही. तर मग आता या ठिकाणी सांगा 18ची कसोटी 92 किंवा 2 व 9 म्हणजे ज्या संख्येला 2 किंवा 2 व 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 निश्चित भाग जातो. आता त्यानंतर सांगा इथं आता 4 6 2 4 तर 2 न जातोय भाग पण आपल्याला काय करायचं 9ची कसोटी. आता सांगा 9ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9 सांगा. 8 आणि 2 10 10 आणि 6 16 16 5 21 21 आणि 7 किती 28 या संख्येला 9 न भाग जातो का? म्हणून पर्याय क्रमांक 2. समजलं का? हे झालं होतं वाटतंय. बर ठीक. सांगा 2 आणि 9 कोणाची कसोटी आहे? नीट बसून घे बाळ. सांगा 2 आणि 9 कोणाची कसोटी आहे? 18ची कसोटी 2 व 9. ज्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जातो? चला लक्ष द्या. आता 2 आहे समजा 2ची कसोटी एक स्थानी 0 2 4 6 8 असेल त्या संख्येला किती भाग जातो? आणि 9ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9. तर यामध्ये 2 2 तर सगळ्या ठिकाणी आहेचे. तर आपण पर्याय क्रमांक 4 बघायचा आहे. तर 9च्या कसोटीसाठी सांगा 5 आणि 3 8 9 9 8 आणि 6 आणि 4 10 आणि 8 आणि 10 किती झाले सांगा. 28 या संख्येला 9 न भाग जातो का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 जातो. थांबा 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 9 3 12 12 5 17 आणि 17 आणि 10 किती होईल 27. 27 या संख्येला किती भाग जातो? 9 ने निश्चित भाग जातो. आता इथून पुढे गणित झालेले होते. लक्षात कोणाला काही अडचण आहे? अडचण असेल तर ताबडतोब विचारा.